नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये उभा आहे सुमारे 800 वर्षाहून अधिक जुने एक अद्भुत मंदिर. पूर्णपणे दगडात कोरलेलं हेमाडपंथी शैलींचं भव्य शिल्प हे आहे गोंडेश्वर मंदिर, जिथे इतिहास, वास्तुकला आणि अध्यात्म एकत्र येतात. नमस्कार, ट्रॅव्हलिशियस प्रणव व्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शहरात, जिथे उभा आहे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि प्राचीन मंदिरापैकी एक गोंडेश्वर मंदिर. हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नाही, तर मध्ययुगीन भारतीय वास्तुकलेचं उत्कृष्ट उदाहरण मानलं जातं. इतिहास सांगतो की हे मंदिर 12व्या ते 13व्या शतकात यादव राजवटीच्या काळात बांधलं गेलं. काही इतिहासकारांच्या मते हे मंदिर यादव राजा गोविंदराजा यांच्या नावावरून गोंडेश्वर म्हणून ओळखलं जातं. त्या काळात सिन्नरला श्रीनगर म्हणून ओळखलं जायचं आणि ते यादव साम्राज्याचं महत्त्वाचं केंद्र होतं. म्हणूनच इथे इतकं भव्य आणि कलात्मक मंदिर उभारण्यात आलं. गोंडेश्वर मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेले आहे. या शैलीची खासियत म्हणजे मोठमोठे काळ्या दगडांचे ब्लॉक्स कोणत्याही चुना किंवा सिमेंट शिवाय एकमेकांवर रचलेले दिसतात. हे मंदिर पंचयातन शैलीत बांधलेलं आहे, म्हणजेच मुख्य मंदिराच्या भोवती 4 लहान मंदिरे असतात. मध्यभागी आहे भगवान महादेवांचं मुख्य मंदिर. आणि चारी बाजूंना गणपती, विष्णू, पार्वती आणि सूर्य यांचे मंदिरे आहेत. मंदिराच्या भिंतींवर तुम्हाला दिसतील देवदेवतांचे शिल्प, नृत्य करणाऱ्या अप्सरा आणि विविध पुराणातील दृश्य. प्रत्येक दगडावर केलेली ही नक्षी त्या काळातील शिल्पकलेचा अप्रतिम नमुना आहे. मंदिराच्या शिखराची रचना आणि सभा मंडपातील कोरीव खांब विशेष लक्ष वेधून घेतात. मंदिराच्या परिसरात आल्यानंतर जाणवते ती एक वेगळी शांतता आणि आध्यात्मिक ऊर्जा. इतिहासाच्या साक्षीदारासारखं हे मंदिर आजही भव्यतेने उभं आहे. जर तुम्हाला इतिहास, प्राचीन वास्तुकला आणि शांत वातावरण अनुभवायचं असेल तर नाशिकमधील गोंडेश्वर मंदिर हे ठिकाण नक्कीच भेट द्यायला हवं. अशाच सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाणांची माहिती पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त फिरा. कैलाशों का